शेतकऱ्यांसाठी सोन्याचे दिवस. 50,000 रुपये अनुदान यादी. 1 जानेवारी 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये अनुदानाची यादी मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण संपूर्ण माहितीही बघणार आहोत. परंतु त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, 50,000 रुपये अनुदान जे शेतकरी नियमित कर्ज भरतात ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होणार आहे, अशी घोषणा आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर काय आता संपूर्ण माहिती आपण बघूया. तर मित्रांनो, 50,000 रुपये अनुदान. ह्या शेतकऱ्यांना सरकार देणार 50,000 रुपये अनुदान. पीक कर्ज अनुदानाची यादी जाहीर. शासनाने प्रोत्साहनपर अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी तयार झाली आहे. त्यांना वाटप सूत्र सुरू झाले आहे. मात्र त्यानंतर तिसरी आणि चौथी यादी अजून आली नव्हती. अनुदान थेट जमा करण्याची मागणी. दुर्दैवाने आजही जिल्ह्यातील 5,000 शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. हे शेतकरी अपात्र असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी याबाबत स्पष्ट निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी यादीतील उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान थेट जमा करण्याची मागणी होत आहे. 2020च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान जाहीर करण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019चे उद्दिष्ट नियमितपणे अल्प मुदतीचे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार होते. सरकार बदलल्यानंतर महायुती सरकारने ही योजना कायम ठेवल्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर जिल्ह्यातील एकूण 3.5 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये ऊसाच्या निर्णयामुळे सर्व पीक कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. आचारसंहितेमुळे पैसे जमा व्हावेत. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आता लोकसभेची आचारसंहिताही लागू होणार आहे. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले पाहिजे, अशी मागणी शेतकरी करत आहे. आता सर्वांनाच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू होऊन प्रशासन आता एक पाऊल पुढे जाणार आहे. त्यामुळे उर्वरित जे 50,000 रुपये अनुदान हे आचारसंहितेपूर्वी टाकावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अधिवेशनात केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या सादर केलेल्या यादीतील बहुतांश शेतकरी पात्र नसल्याने सरकारचा दावा आहे. तर ज्यांनी यादीतील संपूर्ण पात्रता पूर्ण केली आहे, परंतु ज्या शेतकऱ्यांना अजून सुद्धा 50,000 रुपये अनुदान मिळाले नाही, अशा शेतकऱ्यांना आता 50,000 रुपये अनुदान हे लोकसभेच्या निवडणुकापूर्वी म्हणजे लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी जमा होणार आहे. मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.